आणि यानंतर पुढची बातमी, रायगडमधल्या ठाकरे गटाचे 30 पदाधिकारी आणि 185 कार्यकर्ते यांना नोटीस बजावली जाते। शासन आपल्या दारी हा कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी दिलेला होता। भरत गोगावलेंनी बाळासाहेब ठाकरेंबद्दल केलेल्या विधानानंतर वाद निर्माण झाला। त्यामुळे तर रायगडमधल्या ठाकरे गटाचे 30 पदाधिकारी आणि 185 कार्यकर्ते यांना नोटीस बजावली जाते। शासन आपल्या दारी हा कार्यक्रम उधळून लावू असा इशारा या कार्यकर्त्यांकडून आणि पदाधिकाऱ्यांकडून दिला गेलेला होता। पोलिसांनी खबरदारी म्हणून ही नोटीस बजावल्याचं कळतंय। अमोल मोरे आपल्याला अधिक माहिती देतात। अमोल, हा काय प्रकार आहे सगळा? नंदा, मागच्या काही दिवसांमध्ये जर आपण बघितलं तर भरत गोगावले जे आहेत शिंदे गटाचे आमदार महाडचे, त्यांनी एक बाळासाहेबांबद्दल विधान केलं होतं आणि त्यानंतर दोन्ही गट शिवसेनेचे अर्थात ठाकरे गट आणि शिंदे गट हे आमने सामने आले होते। महाडमध्ये ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे त्या ठिकाणी ठाकरे गटाचे काही शिवसैनिक हे निषेध करण्यासाठी जमले होते आणि त्यावेळी देखील दोन्ही गटामध्ये वादावादी झाली होती आणि त्यामुळे हे प्रकरण जे आहे ते कुठेतरी धुसफूस जी होती अंतर्गत दोन्ही गटांमधली ती वाढली होती आणि त्याच पार्श्वभूमीवरती ठाकरे गटात इशारा दिला होता की आम्ही जे आहे ते 5 जानेवारी लोणेरे माणगावमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये शासन आपल्या दारी हा कार्यक्रम होतोय तो आम्ही उधळून लावणार आहोत। आणि अर्थात जर यातली कुठलीही गोष्ट जर कायद्याच्या बाहेर जर गेली तर प्रॉब्लेम्स येऊ शकतात, कायदा सुव्यवस्था निर्माण होऊ शकते। याचं कारण असं आहे की दावा केल्याप्रमाणे जवळपास 70,000हून जास्त लोक इथं उपस्थित राहणार आहेत आणि परिणामी तुम्ही नियमांचं पालन करा अन्यथा तुमच्यावरती कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा जो आहे तो पोलीस अधीक्षक सोमनाथ गर्गे यांनी दिलेला आहे आणि त्यानुसार ही नोटीस जी आहे ती बजावण्यात आलेली आहे। नंदा, धन्यवाद अमोल या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।